ई-के-वाय-सीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-के-वाय-सीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-के-वाय-सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये. ई-के-वाय-सीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना दिवाळीचा डबल बोनस मिळणार का, हे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. तर बघा, ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पैसे मिळणार का, मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट नेमकी काय आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा. लाडकी बहीण योजना जी आहे याची ई-के-वाय-सी करणे इथे अनिवार्य आहे. अपात्र झाल्यास लाभार्थ्यांना आर्थिक तर मित्रांनो बघा, ई-के-वाय-सी करणे इथं बंधनकारक झालेलं आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी जर केली नाही तर तुम्ही इथं अपात्र इथं ठरू शकता. अपात्र झाल्यास लाभार्थ्यांना आर्थिक फटका बसू शकतो, म्हणजे तुमचा जो लाभ आहे 1500चा हा बंद होऊ शकतो. म्हणून तुम्हाला ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया ही तुमची झालेलीच असेल असं मला वाटतं. बघा, तर लाडकी बहीण योजना आता ई-के-वाय-सीच्या जाळ्यात अडकलेली आहे. सरकारी कर्मचारी देखील निकष डवलून या योजनेचा लाभ घेतला. निवडणुकीच्या काळात सरकारने त्यावेळी योग्य पडताळणी केली नाही. बघा मित्रांनो, काय असतं, ही जी लाडकी बहीण योजना आहे ही जेव्हा निघाली होती त्यावेळेस बरेच सरकारीसुद्धा कर्मचारी होते, त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला व त्यावेळेस व्यवस्थितरित्या पडताळणी न झाल्याने त्यांनासुद्धा लाभ इथे मिळाला. त्यामुळे काय झालं, आता सरकारने ई-के-वाय-सीचा इथे नियम आणलेला आहे. म्हणजे ज्या लाभार्थी ई-के-वाय-सी करणार नाही त्यांना इथे लाभ बंद करण्यात येणार आहे. ई-के-वाय-सी म्हणजे नेमकं काय होणार, ई-के-वाय-सी म्हणजे तुमची पूर्ण के-वाय-सी इथे प्रॉपरली होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही खरंच पात्र असाल तरच तुम्ही ई-के-वाय-सीच्या लिस्टमध्ये येणार आहे. तर बघा, ई-के-वाय-सी नंतर तुम्हाला 1500 रुपये इथे लाभ मिळणार आहे. मात्र ई-के-वाय-सीसाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. ई-के-वाय-सीची मुदत आहे 2 महिन्याची आहे. यामध्ये जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे, ओ-टी-पीचा वगैरे जे प्रॉब्लेम आहे ते आता बंद झालेला आहे. तर कधीकधी तो साईटचा एरर असू शकतो, तर ते सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यामुळे तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत का, दिवाळीच्या हप्त्याचे काय होणार असा प्रश्न राज्यातील महिलांना पडत आहे. तर बघा, ई-के-वाय-सी पूर्ण होईपर्यंत कुठलाच इथे निर्णय घेण्यात येणार नाही. ज्यावेळेस पूर्ण ई-के-वाय-सी इथे 100% होईल व लाभार्थी यादी जाहीर केली जाईल ई-के-वाय-सी झाल्यानंतर, त्या पात्र महिला जे असतील लाभार्थी ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली असतील त्याच महिलांना इथं 1500 रुपयाचा लाभ मिळणार व सोबत त्यांना दिवाळी बोनससुद्धा मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेल्या असे काही कर्मचारीसुद्धा आहेत, सरकारी कर्मचारी, ते लाभ घेत होत्या मागं 8000 आहेत. त्यामुळे सरकारचे अंदाज 15 कोटी रुपये गेले आहेत. आता ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या पगारातून टप्प्याटप्प्याने ही रक्कम सरकार खात्यात वळवली जाणार आहे. मित्रांनो बघा, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांची इथे वाट लागलेली आहे, कारण त्यांनी लाभ घेतलेला आहे इथे लाडकी बहीण योजनेचा, तर त्यांच्या पगारातून इथे कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर बघा, आता ई-के-वाय-सी ही आवश्यक का आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी आवश्यक का आहे, कारण ई-के-वाय-सीमुळे तुमची पूर्ण प्रकारे इथं के-वाय-सी केली जाते, आधार सीडिंग या ॲटोमॅटिक होते व तुम्ही खरंच पात्र आहेत का हे यावरून कळत असते. बघा, या योजनेअंतर्गत लाभ मिळत असल्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य आहे. सरकारने सूचना जाहीर केल्यापासून सर्व महिलांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. दरवर्षी जूनपासून ई-के-वाय-सी अपडेट करणे अनिवार्य असेल. फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांना रोखणे आणि योग्य पात्र महिलांपर्यंत निधी पोहोचेल याची खात्री करणे हा सरकारचा हेतू आहे. सर्व लाभार्थी 2
महिन्याच्या आत EKYC करणे आवश्यक आहे, अन्यथा पात्र ठरवले जाणार नाही. जे EKYC करणार नाही त्यांना इथे अपात्र ठरवण्यात येणार आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर बघा, तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल, काही जर तुमची सूचना तुम्हाला मला द्यायची असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मित्रांनो बघा, मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कुठलाही जर प्रॉब्लेम आला तुम्ही मला विचारू शकता. बघा, आपला हा जो चॅनल आहे महाराष्ट्र ज्ञानकोश, याद्वारे मी तुम्हाला नेहमी माहिती देत राहील. काही तुमचे जर डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता मागं एक डाऊट त्यांनी मला विचारण्यात आला होता, त्याचं उत्तर मी त्यांना कमेंटमध्ये दिलेलं आहे. कमेंटमध्ये मी त्यांना उत्तर देत असतो. तर अशाच प्रकारे बघा, मी प्रत्येक कमेंटचा उत्तर देत असतो, प्रत्येक कमेंटला रिस्पॉन्स देत असतो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. बघा, आता गेल्या दिवाळीचे मिळाले होते 2 हप्ते. बघा, मागच्या दिवाळीमध्ये 2024मध्ये बघा, दिवाळी बोनस म्हणून सरकारने महिलांना एकत्र दिले होते. आता जे 4था आणि 5वा हप्ता सरकारने एकत्र दिल्यामुळे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये ॲडव्हान्स मिळाले होते. मागं दिवाळी बोनस म्हणून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले होते. म्हणजे एकूण एवढी रक्कम यांना देण्यात आली होती. त्यामुळे यावर्षीसुद्धा सरकार अशी भेट देणार का, हा जो प्रश्न आहे तुमचा, तर हा तुम्हाला जो 3,000 रुपये आहे दिवाळी बोनस, हा मिळू शकतो. पण ही KYC झाल्यानंतर हा निर्णय सध्या यायचाच आहे. तर जेव्हा हे निर्णय घेण्यात येईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल. म्हणजे जसे आपल्याला माहीत झालं आपण व्हिडिओ काढून तुम्हाला अपडेट देणार आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओला शेअर करत चला ग्रुपवर वगैरे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला, डाऊट क्लिअर करत चला. धन्यवाद.